काही सिनेमे गोष्ट सांगत नाहीत. ते आपल्यासाठी एक ॲटमॉस्फिअर तयार करतात. मायासभा हा असाच एक सिनेमा आहे. जिथे कथा कमी आहे, पण वातावरण खूप हेवी आहे. आणि प्रश्न असा आहे, हे वातावरण शेवटी नेमकं कुठे घेऊन जातं? तुंबाडनंतर जवळ-जवळ 7 वर्षांनी दिग्दर्शक राही अनिल बर्वे परत आले आहेत. मायासभा या सिनेमासोबत. सुरुवातीलाच प्रमोशनमध्ये एक गोष्ट क्लिअर होती. तुंबाडच्या डायरेक्टरचा नेक्स्ट फिल्म. पण मायासभा ही अजिबात तुंबाड 2 नाही. इथे ना लोककथा आहे, ना हॉरर एलिमेंट आहेत. इथे आहे एक बंदिस्त जागा, एक कुजलेलं थिएटर आणि त्यात अडकलेली माणसं. Smile. नमस्कार मित्रांनो, मी आहे कामेश गाडगे आणि तुम्ही पाहत आहात पिक्चरबाज रिव्ह्यू. आणि आपण बोलणार आहेत मायासभा या फिल्मबद्दल. ही गोष्ट आहे मुंबईतल्या एका जुन्या, मोडकळीस आलेल्या सिंगल स्क्रीन थिएटरची, ज्याचं नाव आहे मायासभा. इथे राहतो परमेश्वर कुमार म्हणजेच जावेद जाफरी, एकेकाळचा फिल्म प्रोड्युसर, पण आता मेंटली डिस्टर्ब आणि भूतकाळात अडकलेला माणूस. तो सतत थिएटरमध्ये कीटकनाशकं फवारत असतो. जणू आठवणी, लोक आणि वर्तमान सगळंच संपवायचा प्रयत्न करत आहे. त्याच्यासोबत आहे त्याचा निरागस, एकटा आणि वडिलांच्या भ्रमात अडकलेला टीनेज मुलगा वासू म्हणजेच मोहम्मद समद. आणि मग वासूच्या आयुष्यात येतात रावन्ना आणि झीनत, दोन फसवे आणि चालाक लोक, ज्यांना या थिएटरमध्ये लपवलेलं सोनं हवं असतं. इथून होतो शंका, ॲक्टिंग, आठवणी, भ्रम आणि ग्रीड यांचा सायकोलॉजिकल गेम. आणि त्यानंतर हळूहळू रियालिटी आणि इमॅजिनेशन एकमेकांत मिसळायला लागतात. तुंबाळसारखंच इथेही सोनं आहे, लालसा आहे आणि नाश आहे. फरक फक्त इतकाच की तुंबाळ लोककथावर उभा आहे, पण मायासभा हा पूर्णपणे मेंटल स्पेसमध्ये घडतो. हा हॉरर फिल्म नाही, हा एक चेंबर ड्रामा आहे, जो जवळ-जवळ पूर्ण एका जागेतच घडतो. आता रायटिंग आणि स्टोरी टेलिंगबद्दल बोलायचं झालं, तर सिनेमा इथे थोडा अडकतो. स्क्रीन प्ले खूप स्लो आहे, काही गोष्टी रिपीट होत राहतात आणि ड्रामा कधी-कधी ओव्हर होतो. सिम्बॉल्स खूप आहेत, मीनिंग भरपूर आहेत, पण या सगळ्यांना जोडणारा इमोशनल थ्रेड तितका स्ट्रॉंग वाटत नाही. कधी-कधी असं वाटतं की स्टोरीपेक्षा प्रेझेंटेशनवर जास्त फोकस आहे. सिनेमा स्वतःचा मूड आणि मिस्ट्रीमध्ये इतका गुंततो की ऑडियन्स कनेक्ट सुद्धा करू शकत नाही. ॲक्टिंगबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा फुल ऑन परफॉर्मन्स ड्रिव्हन आहे. जावेद जाफरी हा फिल्मचा बॅकबोन आहे. आपण ज्यांना मोस्टली कॉमेडीमध्ये पाहिलेलं आहे, ते इथे कम्प्लिटली डिफरंट झोनमध्ये दिसतात. थिएट्रिकल, लाऊड आणि अनप्रेडिक्टेबल. मोहम्मद समाध म्हणजे वासू हा सिनेमाचा इमोशनल अँकर आहे. एका मुलाचं कन्फ्युजन, भीती आणि रियालिटी समजत जाणं, तो खूप नॅचरली कॅरी करतो. सपोर्टिंग कास्ट म्हणजे वीणा जामकर आणि दीपक दामले सुद्धा सॉलिड आहे. पण काही कॅरेक्टरचे डिसिजन्स थोडी सिनेमॅटिक वाटतात. पण त्यांच्या व्यक्तिरेखांची वागणूक कधी-कधी कथेला अविश्वसनीय बनवते. थीम लेव्हलवर पाहिलं तर हा सिनेमा खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारतो. पैसा हा एकमेव देव आहे का? भूतकाळात अडकलेला पुरुष म्हणजे विषारी वडीलपणाचं रूपक आहे का? सिंगल स्क्रीन थिएटरचा रास म्हणजे भारतीय सिनेमाचा रास आहे का? इथे क्वेश्चन्स जरी स्ट्राँग असले, तरी सिनेमा ते एक्सप्लोर करताना अर्ध्यावरच थांबतो. तो विचार करायला लावतो, पण फुल्ली सॅटिस्फाय कधी करत नाही. टेक्निकल लेव्हलवर मात्र मायासभा टॉप क्लास आहे. सिनेमॅटोग्राफी, धूर, धुके, येलो टोन्स वापरून खूप स्ट्राँग ॲटमॉस्फिअर तयार करते. प्रोडक्शन डिझाइन म्हणजे या सिनेमाचा हिरो आहे. प्रत्येक भिंत, वस्तू, खुर्ची, झुंबर, बाथरूम सगळंच काहीतरी सांगतं. म्युझिक थिएट्रिकल आहे, इंटेन्स आहे, पण काही ठिकाणी भावनांवर जास्तच भार टाकणार. थोडक्यात सांगायचं तर मायासभा हा आर्ट ओव्हर इमोशन सिनेमा आहे. दिसायला सुंदर, ऐकायला ग्रँड, पण आतून थोडा हॉलो. कदाचित ॲटमॉस्फिअर आणि सिम्बॉलिझमच्या मागे धावताना माणसांची गोष्ट कुठेतरी मागे पडली असं वाटतं. मायासभा फक्त थिएटरमध्ये घडणारी गोष्ट नाही. तो सिनेमा म्हणजे काय असतं यावरचं एक एक्सपेरिमेंट आहे. पण जेव्हा सिनेमा स्वतः स्टेजवर उभा राहून संवादाची रिहर्सल करत राहतो, तेव्हा गोष्ट पडद्यापर्यंत पोहोचत नाही. मायासभा ॲम्बिशियस आहे, व्हिज्युअली स्टनिंग आहे, पण शेवटी ती आपल्याला विचारांपेक्षा अधिक दूरच देऊन जाते.